मला माझ्या मनात माझं गावाचं मंदिर दिसते, म्हणून मला कोणत्याच मंदिरात जाण्याची आवश्यकता नाही, कारण की माझं गाव सुंदर आहे. माझ्या गावाला चौबाजूने रस्ते आहेत, म्हणून त्याला चौगान असे नाव देण्यात आले. माझ्या गावामध्ये अनेक जाती धर्म संप्रदायाचे लोक आहेत. वंदनीय महाराज म्हणतात, एक पंथ मानवता मान सर्वही. या प्रकारे आमच्या गावातील लोक एकोप्याने आणि गुण्यागोविंदाने राहतात. आमच्या गावात राजकारण आहे, पण निवडणुकीपुरतच. नंतर सर्व लोक एकमेकांना सहकार्य करतात. नंतर माननीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एका भजनात एका श्लोकात म्हणतात, मिलना कठीण है संत का बड़े भाग्य से पाते कही. या प्रकारे आमच्या गावात अनेक साधू संतांचे पावन वर्ष झाला आहे. पावन वर्ष झालेली भूमी म्हणजेच माझे गाव. माझ्या गावामध्ये शाळा, दवाखाने, भव्य मंदिरे आणि वाचनालय आहे. शाळेमध्ये विद्या म्हणजे शिक्षण शिकवले जाते. हे शिक्षण जर लहान मुलांना दिले तर ते चांगले घडतात. वंदनीय महाराज पुढे म्हणतात, कित्येक झाले संत उत्कर्ष, कित्येक झाले देश रक्षक. हे शिक्षण आमच्या गावात शिकवले जाते. आमच्या गावात वाचनालय आहे, यामध्ये मुलं मुली अभ्यास करतात. ते अधिक आणखी गावापेक्षा आमच्या गावाचा गुणोत्तर जास्त आहे. आमच्या गावातील मुलं जास्तीत जास्त देशाच्या सीमेवर आपली सेवा करत आहेत. वंदनीय महाराज पुढे म्हणतात, विठ्ठल रखमाई घरी दारी, पुंडलिकाई मुले गोजरी. म्हणजे आपली आई बाबाच विठ्ठल रखमाई आहेत ना, आपण पुंडलिक आहोत. माझे आई बाबा एका हाकेमध्ये अड्या टेकडीच्या कामाला धावून येतात. माझ्या बाबाकडे गावातील गुरुदेव सेवा मंडळ आणि अड्या टेकडीवरील माझी बुवा म्हणजेच रेखाताई यांचे संस्कार घडले आहेत. त्याच प्रकारे माझ्या आईचे माहेर म्हणजे हे जवळचे गाव चोरटी आहे. माझी आई लहानपणापासूनच सुबोधदादाच्या सहकार्यात आहे. माझी आई लहानपणापासूनच सुबोधदादा सोबत श्रमदान करत आली आणि आताही तिची सेवा सुरू आहे. आम्ही तिघही बहीण भाऊ त्यांचे मुलं असल्यामुळे आम्ही लहानपणापासून या शिबिरात आणि जे काही येथे कार्यक्रम होते त्यामध्ये येत आहोत. मी असा संकल्प करते की अशा प्रकारे माझे संपूर्ण परिवार तन मन धन जितकी आमची सेवा होईल तितकी सेवा आम्ही करत राहू. वंदनीय महाराज म्हणतात, आदर्श ऐसे माता पिता, जन्म देती आदर्श सुता, भूवैकुंठ बनवती भारता तुकड्या म्हणे. एवढेच बोलते, इथे थांबते. जय गुरु.